नवी मुंबई पनवेलहून रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी सुरू झालेली आमची उन्हाळ भटकंती खेडवरून दाभोळमार्गे लाडघर, आसूद, हरणे आणि नंतर केळशीवरून वेळास असा प्रवास करून आता पुढील प्रवासाला सज्ज झाली होती. आता आमचा हा प्रवास अंतिम टप्प्यात आला होता. केळशीवरून आता आमचा प्रवास सुरू झाला तो ऐतिहासिक बाणकोट किल्ल्याच्या दिशेने. चला तर मग आज माझ्यासोबत आमच्या या उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ भटकंतीला. La 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 la. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. वेळासमधील श्री भैरी रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो त्या ऐतिहासिक बाणकोट किल्ल्याच्या गडभ्रमंतीला. वेळासपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याचा प्रवास समुद्राच्या बाजूने आहे. वेळासपासून साधारण 15 मिनिटातच आपण बाणकोट गावातील गर्द आमरा येथून बाणकोट टेकडीच्या माथ्यावरील पठारावर जातो. पठारावर प्रथम गडाच्या मागील बाजूचा तट, बुरुज व तटाखाली खंदक दिसून येतो. तटबंदी व बुरुजाच्या डावीकडून पुढे मुख्य दरवाजाजवळ जाता येते. गडाचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असून 2 बुरुजांमध्ये बांधलेला दरवाजा अद्यापही पूर्णावस्थेत टिकून आहे. जांभ्या दगडात केलेलं तटबंदीचं बांधकाम आणि मुख्य दाराला असलेली मैरपी नक्षी किल्ल्यावर पोहोचताच लक्ष वेधून घेते. मुख्य दरवाजावर गणेशपट्टी आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत आणि उजवीकडील देवडीत हौद आहेत. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केला की आपल्यासमोर आकाराने छोटा असलेला किल्ला नजरेस पडतो. आकाराने जरी छोटा असला तरी आज या गडाचे संवर्धन केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे गडावरील वास्तूंचे अवशेष पाहताना सहजपणे आपल्याला कळून येतात. या छोट्याशा गडामध्ये किल्ले बांधणीचे अनेक बारकावे आपल्याला पाहताना दिसून येतात. 2 बुरुजांमध्ये असलेल्या प्रवेशद्वारातून आपण आत आलो की डावीकडे तटावर चढून जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. एकूण 8 बुरुज असलेल्या किल्ल्यात चारी बाजूने तटबंदीच्या भक्कम भिंती दिसतात. किल्ल्यामध्ये असलेले एकमेव मंदिर हे हनुमानाचे आहे. याच हनुमान मंदिराच्या शेजारून एक वाट दरवाजातून कोटाच्या बाहेर जाताना दिसते. या वाटेने बाहेर आलो की आपण गडाच्या बाहेर असलेल्या कोटात येतो. याही कोटाचे संवर्धन झाले असून येथून आजूबाजूचा प्रदेश निहाळता येतो. मुख्य गडावर पाण्याची सोय कुठेच पाहायला मिळत नाही. पण गडाबाहेर असलेल्या व गडाचाच भाग असलेल्या या कोटात एक विहीर आहे. पण आज ती बुजलेल्या अवस्थेत आहे. या कोटाच्या तटबंदीवरून खाली असलेल्या विहिरीच्या दिशेने आलो की आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात आणि त्याच्या बाजूला या गडाचा असलेला पश्चिमाभिमुख चोर दरवाजा पाहायला मिळतो. या चोर दरवाजातून बाहेर आलो की आपल्याला गडाची भक्कम तटबंदी व उत्तरेच्या बाजूने बाणकोट, वेळास, हरिहरेश्वर, सावित्री नदीचे मुख असा विस्तृत प्रदेश नजरेस येतो. दरवाजातून पुन्हा गडाच्या आत आलो की बाजूलाच असलेल्या तटबंदीत एक खोली पाहायला मिळते.
पुन्हा गडाच्या विहिरीकडे जाणाऱ्या पायऱ्यांनी वर चढून पुन्हा मुख्य गडात यायचे. बाणकोट महाराष्ट्रातील शिवपूर्वकालीन किल्ला, हिम्मतगड तसेच फोर्ट व्हिक्टोरिया या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याच्या ठिकाणापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला पश्चिम किनाऱ्यावरील सावित्री नदीच्या मुखावर एका उंच भूशिरावर वसलेला आहे. बाणकोट किल्ला म्हणजे आजचा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांची सीमारेषा. एकेकाळी ती सिद्धी आणि मराठ्यांच्या राज्यामधील सीमा होती. इसवी सन 1ल्या शतकातील ग्रीक प्रवासी टॉलेमीच्या नोंदीमध्ये या किल्ल्याचा पहिला पुरावा आढळतो. तेव्हा बाणकोट या किल्ल्याला मंदारगिरी नावाने ओळखले जात होते. त्यानंतर चिनी प्रवासी ही युन सांगने इसवी सन 640 मध्ये बाणकोट येथे प्रवास केला असल्याची नोंद सापडते. हा किल्ला शिलाहार काळात बांधल्याचा भक्कम पुरावा नाही, पण निजामशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला विजापूरकर आदिलशाहीच्या आधिपत्याखाली होता. इसवी सन 1548 मध्ये पोर्तुगीजांनी विजापूरच्या मोहम्मद आदिलशाकडून हा किल्ला घेतला. त्यानंतर हा किल्ला हाबशांकडे व नंतर मराठ्यांकडे गेला. 7 मार्च 1733 रोजी संभाजी आंग्रे यांनी सागरामार्गे बाणकोट घेण्याची तयारी सुरू केली. यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेप्रमाणे महाडमधून श्री हरिमोरेश्वर हे देखील आंग्र्यांच्या मदतीला गेले. 23 मे 1733 रोजी आंग्रे यांचे सरदार बंकाजी नाईक महाडी यांनी बाणकोट जिंकून घेतला. इसवी सन 1755 मध्ये कमांडर जेम्स या इंग्रज अधिकाऱ्यांनी तुळाजी आंग्र्यांकडून बाणकोट जिंकून त्याचे फोर्ट व्हिक्टोरिया असे नामकरण केले. पुढे मराठे व इंग्रज यांच्या तहानुसार इंग्रजांनी बाणकोट मराठ्यांना परत दिला व मराठ्यांनी फोर्ट व्हिक्टोरिया हे नाव बदलून पुन्हा हिम्मतगड असे ठेवले. या किल्ल्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांचे बंगले होते व या बंगल्यांची ज्योती आपल्याला या किल्ल्यात पाहायला मिळतात. गडाच्या वास्तू पाहत तटबंदीवरून चालत गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या बुरुजावर आलो की आपल्याला येथे एक तोफ पाहायला मिळते आणि इथेच आपली गडफेरी संपते. आता गडफेरी संपून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. वेशवी मार्गे माणगावला जाताना वाटेत आम्हाला हरिहरेश्वर लागणार होते, म्हणून श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन या प्रवासाची सांगता करावी असे ठरले आणि आम्ही हरिहरेश्वरसाठी वेशवीला आलो. वेशवीवरून फेरफुटीने आम्ही आमच्या गाड्या पलीकडील बागमानला आणल्या आणि हरिहरेश्वरला निघालो.
श्रीवर्धनजवळ रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धी आहे व हे भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते। हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी व पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत वसले आहे। गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे। मंदिर परिसर अतिशय शांत असून या परिसरात अनेक छोटी मंदिरे पाहायला मिळतात। असे असले तरी हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ हे काळभैरवाचे आहे। इथे प्रथम कालभैरव योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी, गणपती, हरिहरेश्वर आणि पुन्हा कालभैरव योगेश्वरी असे दर्शन घेण्याची प्रथा आहे। कालभैरवाला भूतपिशाच्चे निवारण करणारी आणि अतृप्त आत्मांना शांत करणारी देवता मानले जाते। याची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हे हरिहरेश्वरापासून सुरू झाले आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्त्य ऋषी शांततेच्या शोधात भ्रमण करीत असताना हरिहरेश्वर येथे आले असता 4 स्वयंभू लिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले। कालभैरवाचे दर्शन घेऊन आम्ही हरिहरेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतले। आजूबाजूला असलेली गणपती, हनुमानाचे मंदिर, येथील दीपमाळ व येथे असलेले अवशेष पाहिले। या मंदिराच्या आवारात एक मोठी तोफी आपल्याला पाहायला मिळते। याचा संबंध इतिहासाशी असल्याचा हा एक पुरावा आहे। इसवी सन 1674 मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनाला आले होते असे इतिहासकार सांगतात। मंदिराच्या गणेशपट्टीच्या बाजूला 2 कोरीव लेख आहेत। त्यातील एका लेखात थोरले बाजीराव पेशवे यांनी मंदिराचा इसवी सन 1723 साली जीर्णोद्धार केला, तर दुसऱ्या लेखात सरखेल कान्होजी आंग्रेंनी या मंदिराला 1000 रुपये देणगी दिल्याचा उल्लेख आहे। मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्या या चंद्रराव मोरेंनी बांधल्या, तर माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाई यांनी 1767 साली चौघडा वादनासाठी बांधकाम केले आणि 4 एप्रिल 1772 रोजी माधवरावांच्या प्रकृतीसाठी त्या स्वतः इथं आल्या होत्या अशी नोंदी आहे। श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या या उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ प्रवासाची सांगता केली आणि पनवेलच्या परतीच्या प्रवासाला निघालो। मित्रांनो, कोकणातील आमचा हा ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायचा माझा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच महाराष्ट्रातील अशाच ऐतिहासिक ठिकाणांच्या भेटीची मालिका पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटू एका उन्हाळ दिवसाच्या नवीन भटकंतीला। जय भवानी, जय शिवराय।